वरळी बांद्राच्या याच्यामध्ये इतकं इंग्लिश पेपरने विरोधात लिहिलं. काल परवा मी टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात मुंबईत होतो तेव्हा मी त्यांना आठवण केली आणि ते सगळे खूप की आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, सावरकरांचं स्मारक उद्ध्वस्त होणार, सगळ्या मासोळ्या म्हणणार. हा झाल्यानंतर एक मोठे नेते देशातले हार्टच्या ऑपरेशन करता मुंबईला आले आणि मग सह्याद्रीत त्यांचा मुक्काम होता. त्या काळात हे लोक त्यांच्याजवळ पोहोचलेत आणि विलासरावांनी त्याला स्टे देऊन टाकला. त्यामुळे एकंदरीत तो संकटातला 420 कोटीचा प्रोजेक्ट 1800 कोटीत झाला. तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये एकदा मी ठरवलं की इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि जेवढे इंग्लिश प्रेस आहेत त्या पत्रकारांना एकदा वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्टमध्ये घेऊन जायचं. प्रकाशवरती जबाबदारी होती. आम्ही गेटवे ऑफ इंडियातून एक बोट हायर केली होती. मी, आमचे इंजिनियर्स RC सिन्हा आणि हे सगळे पत्रकार घेऊन आम्ही गेटवे ऑफ इंडियाहून वळसा मारून आम्ही वरळीच्या त्या याच्यात आलो आणि आल्याबरोबर वरळी सी फेसच्या जवळ येऊन आम्ही जिथे तो पूल बनणार आहे तिथे येऊन उभं केल्याबरोबर तिथे एवढा घाण वास होता की तो समुद्र नव्हे, एक गटार होतं. आणि जेव्हा त्या गटारात घाण वास झाल्यावर ते लगेच नो 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 आता चला चला म्हणलं स्टॉप हिअर म्हटलं. आता मी त्याला म्हटलं की पहिले बघा गटारामध्ये माशी दिसते का, मासा दिसतो का? नहीं, फिर आप लिखते हो म्हणलं छे कॉलम, अब आप देखो मासा ढूंढो म्हणलं. मग त्यांनी सांगितलं नाही या नाही हम समझ गए म्हणे, आप वापस चलो म्हणे, बहुत गंदा स्मेल आ रहा. आणि मग आम्ही तिथून नंतर निघून वापस आलो. त्यांच्या मनातला गैरसमज नंतर दूर झाला. अशा अनेक गोष्टी होत्या की ज्याच्यामध्ये नंतर तो प्रोजेक्ट पुरा क्लिअर पण झाला, नंतर झालाही पण.